मोहोळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये वडवळ, शिरापूर, हिवरे, मोहोळ शहर, मलिक पेठ या ठिकाणी घरफोडी जबरी चोरीचे गुन्हे मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल होते। सदर घरफोडी जबरी चोरी उघडकीस आणण्याकरता उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत मोहोळ पोलीस ठाणे यांनी वेळोवेळी मोहोळ पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार कसोशीने प्रयत्न करत होते। त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करणे, बार्शी, कामती, मंगळवेढा, मोहोळ, अकलूज, सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील आणि परराज्यातील गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला। 6 जुलै 2024 रोजी मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे शिरापूर येथील फिर्यादी अनिल आबाजी पाटील यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाट तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध मोहोळ पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 305A 331-4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करून संशयितांची नावे मिळवून त्यापैकी एक संशयित इसम नामे अक्षय उर्फ थावर मैदान भोसले राहणार कासारी तालुका आष्टी जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील मलिक पेठ वडवळ येथील घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपी अक्षय भोसले वय 22 राहणार बीड याला 13 ऑगस्ट 2024 रोजी अटक करून त्याच्याकडून 1,80,000 रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले। 13 ऑगस्ट 2024 रोजी मोहोळ पोलीस ठाणे दाखल 19 गुन्ह्यातील फरारी आरोपी नामे आकाश उर्फ पपन्या संभाजी चव्हाण वय 34 राहणार बेंबळी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव यास धाराशिव येथून ताब्यात घेऊन त्याला मोहोळ पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 379-34 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील हिवरे पाटील येथे एका वृद्ध महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरी केल्याची कबुली केली। आरोपी नामे आकाश उर्फ पपन्या चव्हाण याला 13 ऑगस्ट 2024 रोजी अटक करून त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले। 3 जुलै 2024 रोजी मोहोळ शहरातील एसटी स्टँड शेजारील महिला नामे वच्छला काशीनाथ जवंजाळ राहणार मोहोळ ही कामानिमित्त येऊन पंढरपूर रोडच्या ब्रिज खाली थांबली असता तिच्या जवळ 1-2 इसम येऊन सोनेरी रंगाच्या बिस्किटाचा धातू पायात टाकून हा तुमचा आहे का असे विचारून तो धातू फिर्यादीने माझा नाही असे सांगितल्याने तो धातू आपण 3 जण वाटून घेऊ असे सांगून फिर्यादीच्या गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने घेऊन त्याऐवजी बनावट सोन्याचे बिस्किट फिर्यादीस देऊन निघून गेला। याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 316-2-318-4-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास करून संशयितांची नावे मिळवून त्यापैकी एक संशयित इसम नामे प्रतीक शिंदे वय 28 राहणार पानगाव तालुका माण जिल्हा सातारा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। वरील घरफोडी जबरी चोरी फसवणूक अशा 5 गुन्ह्यातील वेगवेगळ्या 3 आरोपींकडून 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपींकडे अजून तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत मोहोळ पोलीस ठाणे, प्रवीण साने, गजानन कर्णेवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल, दयानंद हेंबाडे, सचिन माने, राहुल कोरी, रणजित भोसले पोलीस नाईक, चंद्रकांत ढवळे पोलीस कॉन्स्टेबल, सिद्धाराम मोरे, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत, सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी गुन्ह्यातील आरोपीकडून कौशल्यपूर्वक तपास करून गुन्ह्यातील दिलेला माल हस्तगत करण्यास तपासकामी मदत केली। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1,000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।